जय महाराष्ट्र मित्रांनो आपण आजपर्यंत जे आहे खूप वेळेस अंगठा लावून किंवा बायोमेट्रिकने जे आहे कधी पैसे काढणे किंवा काही ऑनलाईन करण्यासाठी अंगठा लावून आपण जे प्रोसिजर करतो किंवा कधी आपण जे आहे तुमचे डोळे स्कॅन करून किंवा तुमचा चेहरा स्कॅन करून जे आपण ऑथेंटिकेशन करतो ते जे आहे कधी अनसेफ देखील होऊ शकतं. तर त्यासाठी मित्रांनो आपण जे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं जे काही कोणी फिंगरचा दुरुपयोग करू नये किंवा तुमच्या बोटांचा ठसांचा दुरुपयोग करू नये यासाठी मित्रांनो तुम्ही तुमचे फिंगर जे आहे किंवा तुमचे फेस आणि आईज ऑथेंटिकेशन आहे ते लॉक करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपण जे आहे तुमचे फेस ऑथेंटिकेशन किंवा बायोमेट्रिक हे कशाप्रकारे लॉक करू शकतो किंवा नंतर ते जे आहे गरज पडेल त्यावेळेस आपण कशाप्रकारे अनलॉक देखील करू शकतो. तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला जे आहे क्रोमवरती जायचे. क्रोम उघडल्यानंतर तुम्हाला जे आहे अशा प्रकारचे जे आहे वेबसाईट आहे आधारची त्याची लिंक देखील तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथून तुम्ही जे आहे या साईटवरती यायचे. इथं पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल. इथे जे आहे तुम्ही तुमची भाषा जरी बदलायची असेल तर तुम्ही इथं वरती ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून भाषा देखील बदलू शकता. तर मित्रांनो इथं आपण मराठी ठेवणार आहोत. मराठी ठेवल्यानंतर इथे जे खूप सारी माहिती खाली दाखवली जाईल. इथून देखील तुम्ही बरेचशी काही कामे करू शकता. परंतु मित्रांनो त्यासाठी आपल्याला जे फेस किंवा बायोमेट्रिक लॉक करण्यासाठी तुम्हाला इथं जे आहे लॉग इन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे अशा प्रकारे तुमचा आधार कार्ड नंबर इथे विचारला जाईल. तर तुम्हाला इथे तुमचं जे आहे आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला जो खालचा दिलेला जो कॅप्चा आहे तो जसा तसा खाली तुम्हाला खालच्या ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कॅप्चा भरून तुम्हाला जे आहे इथे सेंड OTPवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो याच्यासाठी जे आहे तुमचा मोबाईल नंबर देखील तुमच्या आधार कार्डला लिंक असणं महत्त्वाचं आहे. तर जे आहे तो मोबाईल नंबर कोणचा लिंक आहे किंवा कोणचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे ते पाहण्यासाठी जे आहे आपण याच्या आधी व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहून घेऊ शकता तुमचा मोबाईल नंबर कोणचा लिंक आहे ते पाहण्यासाठी. तर मित्रांनो याच्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे तुमच्या आधार कार्ड लिंक मोबाईल नंबरला OTP पाठवलं जाईल. इथे तुम्हाला जे आहे तुमचा जो OTP आलेला आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे इथं खाली लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पण अशा प्रकारे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला जे आहे पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस जे आहे तुम्हाला पाहायला मिळेल. इथे जे आहे तुमचं जे आधार कार्ड आहे ते इथं वरती तुमचा फोटो दिसतोय त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं तुमचं आधार कार्ड देखील पाहू शकता. ऑनलाईनला कशा प्रकारचं तुमचं आधार कार्ड आहे इथं ते आधार कार्ड फ्लिप करा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाठीमागच्या साईड देखील पाहू शकता. मित्रांनो इथं जे आहे तुम्हाला खाली तुम्हाला बायोमेट्रिक लॉक करण्यासाठी खाली जे ऑप्शन आहे बायोमेट्रिक्स लॉक्स अँड अनलॉक हा जो ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पाहू शकता इथं अशा प्रकारचे जे आहे तुम्हाला माहिती दाखवली जाईल. इथे पाहू शकता तुमचं जे बायोमेट्रिक लॉक केल्यानंतर फिंगरप्रिंट जे आहे तुमचं घेतलं जाऊ शकत नाही. तुमच्या डोळे देखील स्कॅन होऊ शकत नाहीत आणि जे आहे तुमचं फेस ऑथेंटिकेशन देखील केलं जाऊ शकत नाही. तर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला जे खाली दाखवलं आहे की तुमचं जे हे आधार कार्ड तुम्ही नंतर अनलॉक केल्यानंतर तुम्ही हे सर्व प्रकारची कामे जे आहे तुमचं बायोमेट्रिक करू शकता. तुमचं आयरेजनं तुमचं जे आहे ऑथेंटिकेशन करू शकता किंवा फेसनं तुमचं ऑथेंटिकेशन करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन दाखवले जाईल. त्यानंतर तुम्हाला खाली पुढे हा आहे तो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुढे केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे इथं तुम्हाला खाली हे पाहू शकता मला समजले आहे की माझे बायोमेट्रिक लॉक केल्यानंतर मी माझे बायोमेट्रिक अनलॉक करण्यापर्यंत मी बायोमेट्रिक प्रमाणित करू शकणार नाही. इथे जे आहे तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे पाहू शकता क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे निळे होईल. त्यानंतर तुम्हाला जे आहे इथे पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं पाहू शकता तुमचे बायोमेट्रिक्स यशस्वीरित्या लॉक केले गेले आहे. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे बायोमेट्रिक लॉक करू शकता. आता तुम्ही कुठेही बोट लावले तरी जे तुमचे जे आहे बोट तिथं लागणार नाही. तुम्हाला जे आहे परत तुम्हाला हेच प्रोसिजर करून पूर्णपणे डबल तुम्हाला इथंच या लॉग इनवरती यायचं आहे. लॉग इन करून इथे यायचं आहे आणि पाहू शकता मित्रांनो इथं तुमचं जे आहे बायोमेट्रिक लॉक आणि अनलॉक मगाशी जे इथं लॉकचं चिन्ह नव्हतं तर त्यावेळेस आपलं बायोमेट्रिक लॉक केलेलं नव्हतं. आता जे आहे आपलं बायोमेट्रिक आणि फेस ID जे आहे ऑथेंटिकेशनची सिस्टीम बंद आपण लॉक केलेली आहे. मित्रांनो त्याच्यानंतर जर तुम्हाला कधी तुमचं जे बोट आहे किंवा त्याने जर काही ऑथेंटिकेशन करायचं असेल तर तुम्ही इथं जाऊन याच साईटवरती येऊन हे तुम्हाला हे जे ऑप्शन दिसते आहे बायोमेट्रिक लॉक अनलॉक करा त्याच्यावरती परत क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला जे आहे पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथं पाहू शकता मित्रांनो इथं तात्पुरते लॉक अनलॉक करा हा जो ऑप्शन आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे आहे बायोमेट्रिक थोड्या वेळासाठीच जे आहे इथं अनलॉक केलं जाईल आणि नंतर परत ते डबल लॉक होऊन जाईल.
तर मित्रांनो, तुम्हाला कायमस्वरूपी जरी काढून टाकायचं असेल बायोमेट्रिक लॉक, तरी देखील तुम्ही इथून करू शकता. इथं जे खालचा ऑप्शन आहे बायोमेट्रिक्स कायमचे अनलॉक करा, ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे आहे इथं जे वरचं डिक्लेरेशन मला समजले आहे, हे डिक्लेरेशन तुम्हाला क्लिक करून इथं जे आहे पुढे जा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं जे आहे बायोमेट्रिक यशस्वीरित्या अनलॉक केले गेले आहे. अशा प्रकारे तुमचं बायोमेट्रिक जे आहे यशस्वीरित्या अनलॉक केलं गेलेलं आहे. तिथून जे आहे तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवर परत जाऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचे जे आहे बायोमेट्रिक्स तुम्ही जे लॉक किंवा अनलॉक जे आहे तुमच्या मोबाईलवरती अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही जे आहे करू शकता. याच्याने तुमचे जे आहे आधार कार्ड अगदी सुरक्षित जे आहे ते राहू शकते मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जे आहे असेच मी जे आहे सर्व काही प्रोसिजर किंवा तुमचे जे काही सर्व कामे आहेत ती तुमच्या घर बसल्या मोबाईलवरती कशा प्रकारे करायची ते सांगण्यासाठी जे आहे आज आपण जो चॅनल सुरू केला आहे तर त्याच्यासाठीच केला आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील जे काही व्हिडिओ आपल्याला येतील ते तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या नोटिफिकेशन तुम्हाला पडत राहतील तर मित्रांनो, याच्या आधीचे पण आपण भरपूर व्हिडिओ आहेत ते देखील पाहून घेऊ शकता. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.